श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही जर प्रत्येक कामात अडचणी येत असतील, तुमचे काम पूर्ण होत नसेल, तुम्ही निराश झाला असाल, तर स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका. तुम्हाला तुमचे उत्तर नक्की मिळेल. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ असते की मन उद्विग्न, उदास होते. आपण खूप प्रयत्न करत असतो, पण यश मिळत नसते. कोणतेच काम मनासारखे होत नाही. कधी तर असं वाटून जातं की आता आपलं काहीच होणार नाही. किती प्रयत्न करायचे, कामामध्ये किती जीव ओतायचा, पण यश काही मिळत नाही. आणि मग आपण ते काम अर्ध्याभर सोडून देतो. तर स्वामी भक्तांनो, ज्यावेळी असा विचार मनात येईल त्यावेळी आज मी जी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ती ऐका. कदाचित त्यामुळे तुम्हाला तुमचे काम पूर्ण होण्याची आशा निर्माण होईल आणि एक पाऊल पूर्णत्वाकडे पडेल. तर गोष्ट अशी आहे की एका आश्रमामध्ये एक ऋषी बऱ्याच काळापासून यज्ञ करायचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांच्या यज्ञाला काही यश येत नव्हते. एकदा त्यांच्या आश्रमाजवळून राजा चालला होता. त्यांनी त्या ऋषींचीही उदासी पाहिली आणि म्हणाले, ऋषीवर, तुम्ही असे उदास का? माझ्या राज्यात तुम्हाला काही त्रास होतो आहे का? माझ्या राज्यात कोणी उदास, निराश राहिलेलं मला योग्य वाटत नाही. त्यावर ऋषी म्हणाले, महाराज, मी बऱ्याच काळापासून यज्ञाचा प्रयत्न करत आहे, पण जसा अग्नी मला अपेक्षित आहे तसा तो माझ्या यज्ञात प्रगटच होत नाही. त्यावर राजा म्यानातील तलवार काढून म्हणाले, एवढीच गोष्ट आहे ना? मी आत्ता या क्षणी संकल्प करतो की जर आज संध्याकाळपर्यंत या यज्ञात अग्निदेव प्रगट झाला नाही, तर मी या तलवारीने माझे शिर कापून या यज्ञात आहुती देईन. यानंतर राजाने क्षणाक्षणाला आपल्या शरीराचे एक एक अंग यज्ञात आहुती म्हणून देण्यास सुरुवात केली व काही वेळातच त्या यज्ञात अग्निदेव प्रगट झाले. अग्निदेव राजाला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, वर माग. त्यावर राजा म्हणाले, ह्या ऋषींची इच्छा पूर्ण करा, त्यांचा यज्ञ पूर्ण करा, त्यांच्या यज्ञाचे त्यांना मनोवांछित फळ मिळू द्या. यावर ऋषी म्हणाले, राजा, तुम्ही एकतर अग्नीस प्रसन्न करून घेतले, पण मीही खूप प्रयत्न केले होते, पण आपण काही आहुत्या दिल्या आणि अग्नीस प्रकट व्हावे लागले, ते कसे काय? यावर राजा काही बोलण्याआधी अग्निदेवच उत्तरले, ऋषीवर, राजाने जे काही केले त्यात त्यांचा स्वतःचा काहीच हेतू नव्हता आणि त्यांचे कार्य हे दृढ निश्चयाचे आणि ध्यासपूर्वक केले होते. त्यामुळे ते कार्य सफल झाले, म्हणून मी त्वरित प्रगट झालो. कथेचे सार हेच आहे, कोणतेही कार्य संकल्पपूर्वक व ध्येय ठेवून करावे. स्वामी म्हणतात, संकल्पपूर्वक केले जाणारे कोणतेही काम अपेक्षित उद्दिष्ट साध्य करते. तेव्हा जे काम तुम्ही हातात घेता ते पूर्ण होईपर्यंत ते पूर्ण करण्याचा ध्यास घ्या. सतत माझे काम पूर्ण होणारच असे न म्हणता, माझे काम पूर्ण झाले आहे, मी समाधानी आहे, मला यश मिळाले आहे, असा विचार मनात आला आणि बघा, तुमच्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल आणि ते काम पूर्ण होईल, लवकरच पूर्ण होईल. तुम्हाला स्वामींचा हा संदेश पटला असेल तर कमेंटमध्ये ही होय, माझे काम पूर्ण झाले आहे असे लिहा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. जय श्री स्वामी समर्थ.